Hello, I'm Sushil Kumar Kulkarni. I'm an IT professional. I come from Pune. I was introduced to Dr. Digambar Mali and a smile meditation at Nisargopchar Ashram Urui Kanchan. Actually, or rather, my wife was having a session with him, and he asked me to come and had a bit of chat explaining why there is a need of smile meditation and explained me the benefits within like few minutes. And after that I had a separate session with him. He took my history, give me some meditations, mudras. I had 3 days session with him at Nisargopchar Ashram, and which felt very good, pleasantly. I mean, I was surprised to see the effects in 3 days only. I had issues with motions, my sleep, which was better in 3 days only. So I wanted to join this Shibir at ashram at Gorambe, Kolhapur. So here we are for 3 days. Today is the last day of the session. We learned from the beginning how our body is made up of, what are the different elements of the body, how should we treat our body by different mudras, meditations, and what is the importance of the smile. So I would highly recommend each and everyone who wants their life to become easy, who want to understand inner process of the body, what is your soul, what is your mind, what is energy of the body and the body itself. Yeah, that's it. Thank you. मी रेणुका देशमुख. मी पुण्याहून आले. मी पण IT क्षेत्रातच जॉब करते. उरुळी कांचनला निसर्गोपचार आश्रममध्ये सर पहिल्यांदा भेटले, माळी सर. त्यांनी बऱ्याच गोष्टींसाठी मला सजेशन्स दिले, सेशन्स घेतले आणि मी बऱ्याच गोष्टी इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करते. नवीन गोष्टी शिकायला मिळतात. तुम्हाला तुमच्या लाईफबद्दल, बॉडीबद्दल, सोलबद्दल काय वाटतं, मनाबद्दल काय वाटतं आणि मनाला कसं तुम्ही ट्रीट केलं पाहिजे आणि तुम्ही तुमच्यामध्ये कसे बदल घडवून आणू शकता हे शिकवलं आणि हे शिकते अजून पण. सो ते ट्राय करतोय आम्ही आणि हे करून मनाला शांत वाटतंय, फ्रेश वाटतंय. माझे जे काही प्रॉब्लेम्स होते त्यातले बऱ्याचशा गोष्टी आता छान वाटतात. मुळात मला झोप खूप येत होती, सो ते जरा कमी झालं आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे माझं आज सकाळी पोट दुखत होतं आणि त्यांनी फक्त एक मुद्रा सांगितली आणि त्याने माझं पोट दुखणं बऱ्यापैकी थांबलं दुपारी. सो ते इफेक्टिव्ह आहे असं मला खूप जाणवलं आहे आज. आणि हो, छान आहे. सगळ्यांनी करावं असं काहीतरी आहे. थँक्यू. माझं नाव राजेश मंगोलीकर. मी पुणेमध्ये नांदेड सिटी पुणे येथे राहतो. मी इन्फोसिसमध्ये नोकरी करतो आणि मी एक चांगला मॅरेथॉन पटतो. वर्षातनं बऱ्याच वेळा मी सायकलिंग, रनिंग वगैरे हे प्रकार करतो. पण मनाचं शांतता किंवा मनासाठी आपण काय करायचं हे शोधत असताना माझी पत्नी शुभांगी ही उरुळी कांचनला तिथे गेली असता तिथे आणि माळी सरांची भेट झाली आणि तिने आम्हाला सांगितलं की आपल्याला असं एक 3 दिवसाच्या शिबिराला जायचं आहे. आम्ही कुठलंही डिस्कशन न करता आपण म्हटलं की ठीक आहे आपण जाऊया. आणि इथं आल्यानंतर एक पहिल्यांदा जो फरक जाणवला की तुमचं जे शिबिर आहे त्याचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणापासूनच तुम्हाला असं जाणवायला लागतं की इथं काहीतरी वेगळं आपण करतो आहे. हे काही कुठल्या तर रिसॉर्टमध्ये, कुठल्या तर आश्रमामध्ये गेलो आणि राहिलं अशातला भाग नाही. जे इथं आम्ही एक आश्रम आलो आहे तिथे हा आत्माचं मंदिर आहे. आणि हे पहिल्यांदा मी कुठंतरी पाहिलं. म्हणजे माळी सरांची दृष्टी किंवा जे त्यांना सगळ्यांना काही द्यायचं आहे ते एवढं वेगळं आहे की ते स्टार्टिंग फ्रॉम ठिकाण कुठलं निवडायचं इथपासून चालू होतं. त्यांनी हे आश्रम निवडला. आश्रम एवढा सुंदर आणि ग्रामीण भागात आहे की तुम्ही इथं आल्यानंतर आधीच तुमचं मन प्रफुल्लित होतं. पहिल्या दिवशी आलो, सरांनी सांगितलं की आपल्याला 7:30 वाजता आपल्याला चालू करायचा आहे प्रोग्राम. आणि मागचे 3 दिवस शनिवार रविवार असं वाटतं की आपल्याला किती वेळ आहे, काय कसा जायचा, कुठं घालवायचा हा प्रश्न असायचा. पण विश्वास ठेवा, सकाळी 5ला आम्ही उठतो
5:30-6ला सगळं आवरून आम्ही खाली येतो. वेगवेगळ्या प्रकारचे काल आम्ही सूर्य मेडिटेशन केलं. आज आम्ही हास्य क्लब केलं. म्हणजे दररोज वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर्स आम्हाला इथं 3 दिवसात अनुभवायला मिळाले. आणि सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत वेळ कसा गेला कधीच कळलं नाही. छोट्या छोट्या गोष्टीत तुम्हाला जेवणसुद्धा जे पद्धतीचं ते सात्विक जेवण आहे. 3 दिवस आम्ही जेवण केलं, कुठेही असं जाणवलं नाही की आपण घराबाहेरचं काहीतरी वेगळं खातो आहे. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत सरांनी खूप चांगली काळजी घेतलेली आहे. त्यांच्याबरोबर असणारे सगळे स्वयंसेवक, इथले जे मठाचे गुरु आहेत, आजूबाजूचे सगळे लोक हे एवढी सुंदर आहेत की म्हणजे आपल्याला स्वतःला जाणवायला लागतं की आपण इथं आल्यानंतर आपण सुद्धा एक सात्विक बनायला लागतो. 3 दिवस बॉडी, सोल, आत्मा, परमात्मा हे सगळं अतिशय सोप्या भाषेत सांगताना आम्हाला हे कळलंच नाही की आपण कधी हे 3 दिवसात हे सगळ्या चांगल्या गोष्टी शिकलो आहेत. आता ही पुढची जबाबदारी आमची आहे की हे जे काही आम्हाला 3 दिवस आम्हाला आणि गुरुकुल सिस्टीम असल्यासारखं वाटलं की तुम्ही जायचं, सरांच्या जवळ बसायचं, सर तुम्हाला शिकवतात. थोड्या वेळ वाटलं तुम्हाला कंटाळा आला की तुम्ही थोड्या वेळ बाहेर जाऊन परत येऊ शकता. अतिशय फ्लेक्झिबल आहे. असं नाही की इथं 9 तासच बसा आणि आता काय करायचं असं नाही आहे. तुम्हाला अतिशय खूप फ्लेक्झिबिलिटी दिली जाते. तुम्हाला थोड्या वेळ कंटाळा आला, थोड्या वेळ जाऊन या, पण तुम्हाला कंटाळा येणारच नाही. एवढं सुंदर ते शिकवलं जातं. मुद्रा शिकवल्या आणि आजचा खूप सुंदर एक अनुभव आहे. सकाळी पाठ दुखत होती आणि थोडंसं मसल पण पेन होत होते. सर म्हटले नाही तू एक अशी एक मुद्रा कर. आत्तापर्यंत आपण हा प्रकार कधीच केलेला नसतो. कोणीतरी सांगतं मुद्रा कर, हे कर, पण त्यांनी ज्या पद्धतीने शिकवले की कशी मुद्रा करायची आणि त्याचा कसा इम्पॅक्ट होतो हे एवढं सुंदर होतं की काही वेळानंतर 15-20 मिनिटानंतर खरंच जाणवलं की ह्याचा काहीतरी वेगळा इम्पॅक्ट आपल्या शरीरावर होतो आहे. तर मी प्रत्येकाला सांगेन की तुम्ही या. हा 3 दिवसाचा सोहळा आहे. मी हे कुठला कोर्स आहे किंवा काहीतरी असं म्हणत नाही. एक आनंद सोहळा आहे. मस्त आहे की या, आनंदित व्हा आणि परत तुमच्या कुटुंबाला आनंदित करा. तुमच्या जेवढे काही जवळचे मित्र आहेत, नातेवाईक आहेत, त्यांना सांगा की या आणि इथं तुम्ही पण ह्याचा अनुभव घ्या. खूपच मजा आली. हॅलो, मी शुभांगी मुनगोलीकर. मी पण पुण्याहून आली आहे. मी IT प्रोफेशनल आहे आणि मला स्माईल मेडिटेशनची ओळख उरळी कांचनला झाली. आणि जेव्हा ओळख झाली तेव्हा एक सेशन मी घेतलं आणि त्याच्यानंतर असं वाटलं की अरे इथं थांबता कामा नये, अशी जिज्ञासा निर्माण झाली की काय असेल पुढे. आणि नंतर सरांनी सांगितलं की अजून तुम्ही सेशन्स घेऊ शकता. असे मी 5 सेशन तिथं घेतले. तरीही ती जिज्ञासा कमी होत नव्हती. मग सरांनी सांगितलं की 3 दिवसाचं शिबिर असतं, तिथं तुम्ही येऊ शकता. मी म्हणलं की मला नाही माहिती मी कधी येऊ शकेन, पण येणार नक्की. आणि योगायोग असा की 1 महिना सोडून लगेच योग आला आणि त्यात सुवर्णयोग असा की मी पूर्ण फॅमिलीला घेऊन आली आहे. त्यामुळं फक्त स्माईल मेडिटेशन माझ्याशी मर्यादित न राहता मी म्हणेन की स्माईल फॅमिली करायचा प्रयत्न तो होता. आणि धाकधूक होती आणि ते पाहून असं झालं की अरे म्हणजे काय अजून म्हणजे भाग्य म्हणजे काय असतं. तर इतकं सुंदर आहे की हे शब्दात व्यक्त करणं खूप अवघड आहे. माझं असं रिकमेंडेशन राहील की प्रत्येकाने यावं आणि हा शब्दातीत अनुभव घ्यावा. आणि मी फक्त सगळ्यांनी आता सगळे बोललेच आहेत त्याच्यावर एक समरी करायचा प्रयत्न केला छोटासा की या शिबिरात असतं काय. स्वचा शोध, स्वयंपूर्णत्वाकडे यशस्वी वाटचाल. इथे सुरू झाला यथार्थ ज्ञानार्जनाचा हास्यमंत्ररूपी प्रवास. होमो हेट्रो न्यूटो न्यूट्रो सहित स्माईल आणि साक्षीभाव. विना औषधी स्वचिकित्सा, आध्यात्मिक उन्नती हेच जीवनाचे सार. मूलतत्वे 3, नानाविध मुद्रा आणि मंत्र तो हास्याचा. शेवटी एवढंच की ठेवा सातत्य, असावा साक्षीभाव, करा सराव हास्यधानाचा. थँक्यू. दिलात तुम्ही मूलमंत्र स्वयंपूर्ण जीवनशैलीचा. गंधित झाल्या सर्व चेतना, साधला समन्वय भावनांचा. बऱ्या होतील साऱ्या व्याधी, हाची मनी विश्वास. रहा निश्चिंत, करा ध्यान, हसा दिल खुलास. काय विशेष आहे याच्यात. दिगंबर हे नाव आणलंय. दीपासनं सुरुवात आहे. आता रेकॉर्डिंग नाही नव्हतं. हॅलो, मी प्रसाद देशपांडे पुणे इथून आलो आहे. ॲज ए इन्शुरन्स ॲडवायझर म्हणून मी काम करतो. तर ह्या शिबिराबद्दल बोलायचं म्हणजे ह्याची माहिती मला बहिणीकडून कळाली. बहीण उरळी कांचनला शिबिर अटेंड करायला गेली होती. तर तिने मला सांगितले की असं आपल्याला जायचं आहे कोल्हापूरला.
3 दिवसात शिबिर आहे, तू येणार का? म्हणलं मी लगेच हो म्हणलं. म्हणलं बहीण सांगते म्हणजे काहीतरी स्पेशल वगैरे असणार. मग लगेच होकार दिला आणि प्लॅन केला. त्याप्रमाणे आम्ही इथं आलो. तर इथं खूप छान वातावरण आहे. म्हणजे आपण फिरायला वगैरे इतर ठिकाणी बऱ्याच वेळा जातो, पण मनशांती वगैरे हा जो प्रकार आहे तो आपल्याला तिथं काही ॲक्च्युली मिळत नाही. म्हणजे आपण टूरला वगैरे म्हणून जातो, पण ॲक्च्युली रिटर्न आल्यावर कळते की अरे आपण एवढं चेंज म्हणून गेलो पण तसं काही आपण काही अचीव केलं नाही असं जाणवतं आपल्याला. तसं इतर आल्यावर तुम्हाला प्रत्येक हेल्थ रिलेशन आहे, सगळं माइंडला रिलेशन, माइंडबद्दल आहे, बॉडीबद्दल आहे, प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला इथं व्यवस्थित मुद्रा वगैरे शिकवतात आणि एक वेगळाच एक्सपिरियन्स म्हणजे आजपर्यंत कधी अनुभव न घेतलेला असा मिळतो. तर थँक्स टू माळी सर आणि ॲक्च्युली माझ्या सिस्टरचे पण आभारी आहे. थँक्यू. My name is Ojasvi Mangolikar. I'm currently engineering student and I come from Pune. This particular, I had no particular ideas about smile meditation and what it meant, but my mother had just come up to me and asked me if you would like to go here. And because I had heard words such as smile meditation and healing, I was ready to be a part of it. But I had not met sir personally as well. But as a family, we decided to come here. And the past 3 days have been a lot of learning experiences, because right from correcting your posture and the way you walk to the way you can develop a particular sense of your life is all that is covered in here. Right from the way you walk till the point of understanding how do you exactly understand what is the purpose behind your life and how can you improve it in ways such as that it will help you in the future and the people around you as well. And I think if I have to recommend something to anyone who's watching this, for anyone who thinks that probably it is too early for something, I can promise you that it is not, there's nothing such as early or late. I think anywhere you start will be a great thing, and especially for courses like this, there's no better way to begin your journey towards spirituality other than this. So I have a lot to be grateful for, but especially first of all obviously to sir, because there were so many details that you do not even pay attention towards in your day-to-day life, and suddenly they have a lot of importance and you understand what exactly goes behind a particular thinking or the way you think or the thoughts that you generate. And obviously to my mother, who introduced me to this particular idea of coming to a course and making sure that I learn. So at last I would just like to say that for anyone who wants to experience what it means to be known as a lifetime experience or once in a lifetime experience, I think this has to be the best opportunity for anyone out there. Thank you. माझं नाव वनिता जयेंद्र शिंदे. मी मुंबईवरून ठाणे येथून आलो आहोत. माझी मुलगी, माझे मिस्टर आणि मी. आम्ही उरुळी कांचनला मागच्या महिन्यात गेलो होतो माझ्या मुलीसाठी, आणि तिथे आमच्या डॉक्टरांनी सजेस्ट केलं की मुकमुक डॉक्टर आहेत, त्यांना तुम्ही एकदा भेटा, म्हणजे त्याच्यातून तुम्हाला काहीतरी म्हणजे थोडंसं वेगळं हे मिळेल. त्यासाठी आम्ही या सरांचं नाव माझ्या मिस्टरांना माहीत होतं, पण ॲक्च्युली काय असेल ते मला माहीत नव्हतं. तेव्हा सांगितल्या म्हणजे माझ्या मुलीला, आम्हाला सगळ्यांना, आणि मग त्यांचं असं मत पडलं की तुम्ही एक शिबिर अटेंड करा, पुढच्या महिन्यात आहे. तर आम्ही लगेच होकार दिला आणि इथे आलो आता 2-3 दिवसापूर्वी. वातावरण खूपच छान आहे, माझ्या गावच्यासारखं मला अगदी सगळं वाटलं. सगळी माणसं एवढी आपुलकीची आहे की सांगायचं म्हणजे. माझ्यासमोर वेदांत मुलगा बसला आहे, तो पहिल्या दिवशी आम्हाला घ्यायला आला आणि त्याने माझ्या मिस्टरांच्या पुढे असा हात केला बॅग घेण्यासाठी. मला एवढं हे वाटलं की हा मुलगा आम्हाला रिसीव करायला आला आहे, आमची ओळख नव्हती, काही नव्हती. म्हणजे हे आपुलकी किती पुढे असेल हे मी तिथे जाणवलं. आणि इथे येऊन तर सरांचं म्हणजे आम्ही जसं लहानपणात शाळेत बसायचो तसं इथे खाली बसायला मिळालं, पण ते मी आणि माझ्या मुलीने मी तेवढं त्याचा उपभोग घेऊ शकलो नाही शारीरिक
काही आजारांमुळे, म्हणजे ती सवय नसल्यामुळे म्हणजे थोडंसं मला ते फील होतं आहे सरांच्या बाबतीत. आणि त्यांनी ती मुभा एवढी दिली की आम्ही त्याचा फायदा घेत गेलो. म्हणजे ते आहे भरपूर आहे, पण त्याचा उपभोग म्हणजे स्वतः मी जास्त अनुभवू शकले नाही, कारण एवढं पेनिंग होतं आहे शरीर, म्हणजे ती सवय नसल्यामुळे. तर सर सॉरी त्याबद्दल. आणि मला इथल्या आश्रमाबद्दल सांगायचं झालं तर मला सगळ्यांचं कौतुक, म्हणजे माझ्याकडे शब्द नाही आहेत. ज्या मावशी जेवण करतात म्हणजे ते एवढे अन्नपूर्ण आहेत की मला माझ्या आईची आठवण आली. मी त्यांना सकाळी सहज म्हटलं की इथे म्हणजे टोटल म्हणजे डॉक्टरांपासून ते पूर्ण जी सगळी मुलं आहेत किंवा आपले गुरुजी आहेत त्यांच्यावर साधं सरळ आणि सोपं असं वातावरण आणि वागणं आणि म्हणजे पूर्ण नैसर्गिक, म्हणजे त्याच्या पलीकडे शब्द नाही आहेत माझ्याकडे. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव वैष्णवी शिंदे. मी मुंबईहून आली आहे. मी इंजिनिअरिंगची स्टुडंट आहे. उर्वी कांचन पुणे येथे मी माझ्या आईबाबांसोबत मागच्या महिन्यात गेले होते वेट लॉससाठी. ॲक्च्युली माझा प्रॉब्लेम हा होता की वेट जास्त झाल्यामुळे मला अंगदुखी खूप होती आणि त्याचा परिणाम माझ्या पूर्ण स्टडी सेशनवर होत होता. तर त्यामुळे ह्या सगळ्यांवर काहीतरी उपाय काढायचा म्हणून आम्ही बऱ्याच डॉक्टरांना भेटलो, पण काही उपाय निघत नव्हता. ॲलोपॅथी वगैरे सगळ्या पॅथीज करून झाल्या. मग शेवटी आम्ही दिगंबर माळी सरांना भेटलो. डॉक्टर माळींना जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा त्यांनी सगळ्यात आधी खूप दिलासा दिला की काही काळजी करायची गरज नाही आहे, खूप इझिली ह्या गोष्टी सॉर्ट आउट होऊ शकतात. त्यासाठी स्माईल मेडिटेशनला इंट्रोड्यूस केलं आम्हाला. बऱ्याच मुद्रा आहेत, त्याच्यामागे एक सायन्स आहे, याच्याबद्दल आम्ही अनभिज्ञ होतो. पण डॉक्टरांनी सजेस्ट केलं की फक्त 1 या 2 दिवसामध्ये एक दिवसामध्ये ही सांगण्यासारखी गोष्ट नाही आहे. त्यांचं कोल्हापूर इकडे 3 दिवसांचा एक कोर्स असतो स्माईल मेडिटेशनवर, जिथे तुम्हाला स्वबद्दल जाणीव करून दिली जाते. फक्त स्पिरिच्युअलिटी आपण फक्त ऐकतो, पण त्याच्याबद्दल त्याचा नक्की अर्थ काय आहे त्याच्याबद्दल खोलबद्दल माहिती सर देतात. आणि थँक्यू. नमस्कार, मी जयेंद्र शिंदे ठाण्यावरून आलो आहे. मुंबई पोर्टर्समध्ये नोकरी करतो. उर्वी कांचनमध्ये माळी सरांची भेट झाली. मूलतः माझी मुलगी आणि माझ्या बायकोच्या प्रकृतीच्या प्रॉब्लेम संदर्भामध्ये सरांशी भेट घेऊन बोलण्याचा प्रयत्न केला. सरांनी सांगितलं तुम्ही कोल्हापूरला जालात, इथे शिबिरामध्ये तुम्हाला त्याची उत्तरे मिळू शकतील, प्रयत्न करा. तर माझं अतिशय धकाधकीचं जीवन असल्याकारणाने वेळ मिळत नव्हता, पण त्यातूनही वेळ काढून इथपर्यंत पोचलो. आणि इकडच्या निसर्गरम्य वातावरणामध्ये सरांचं मार्गदर्शन आणि इकडचं संपूर्ण वातावरणातली सगळ्यांची भेट, त्यातून जे काय निर्माण झालं त्यातून एकच सांगता येईल की सरांनी जे काय दाखवलेलं आहे ते अक्षरशः मानवी मनाचा तळ गाठणारा प्रकार आहे. आपण बाहेरून माणसांशी बोलतो, पण आतून कसं बघावं, कसं बोलावं, कसा विचार करावा ह्याचं पूर्ण ज्ञान घेण्याचा प्रयत्न सरांनी करून दिला. याबद्दल सरांचे मनपूर्वक आभार. प्रत्येकाने याचा अनुभव घ्यावा ही सगळ्यांना माझ्याकडून विनंती. धन्यवाद. Hi all, my name is Sharma. I am from Bombay. I am a retired marketing professional. I have been diabetic for past 28 years and a heart patient for 16 years. And so long I have been a slave to the medicines and doctors, taking expensive medicines all my life. And when my wife came to know about the Smile Clinic through her relatives, and she wanted to come, I accompanied her with an open mind, not knowing anything. But coming here, staying here for 3 days is a real eye-opener. Now I can see that I have an alternative to all the expensive medicines and doctors I have been chasing around. So I wish everyone would take a look at this alternative
and be happy, medicine free. Hopefully like me in near future. Thank you. मी संध्या शर्मा मुंबईहून आली आहे. मला माळी सरांचा रेफरन्स माझी चुलत बहीण मला एका लग्नात भेटली तेव्हा तिने मला त्यांचा रेफरन्स दिला. तिचा लेफ्ट लेग खूप म्हणजे 6 महिन्यांपासून खूप दुखत होता आणि माझी सून फिजिओथेरपिस्ट असल्यामुळे ती तिला फोन करून नेहमी विचारायची मी काय करू, कुठली एक्सरसाइज करू आणि ती तिला सांगायची. त्यामुळे मला माहिती होतं की तिचा तो पाय दुखतोय. आणि त्या लग्नात भेटल्यानंतर तिनं सारखा तो पाय हलवून बघायची, काहीतरी मुवमेंट करायची. तर मी तिला विचारलं का अगं दुखतोय का? तर म्हणे नाही अगं मी 1 दिवसाचं शिबिर अटेंड केलं आणि माझं पाय दुखणं बंद झालं. तर मी ते सारखं चेक करते, 2 दिवसापूर्वीच केलं आणि मी चेक करते की दुखतंय का, परत परत ते दुखणार का, मी अशी मुवमेंट केली तर दुखेल का, असं ठेवला तर दुखेल का. म्हणून मी तिला विचारलं की कोण काय, मग तिने मला माळी सरांचा हे दिला सगळा रेफरन्स. मला मेजर असे इश्यूज हेल्थ इश्यूज मला काहीच नाही, पण मिस्टरांमुळे मी ठरवलं की आपण जाऊ आणि अटेंड करू. म्हणून मी एक दिवस असंच विचारलं तर हो म्हणाले. पण कसं डायरेक्ट हे करायचं म्हणून ऑनलाईन अपॉइंटमेंट घेऊन मी पहिल्यांदा डॉक्टरांशी बोलली आणि त्यावेळेस पण त्यांनी म्हटलं की मी नाही बोलणार, तुला काय तुझे प्रॉब्लेम विचारायचे तू विचार, मी डायरेक्ट येऊन हे करेल काय सॉल्व करायचं. म्हणून मग मी माझं बॅक पेन वगैरे याच्यासाठी विचारलं आणि एक आयडिया घेतली की काय कसं काय हे आहे, म्हणजे मला काही आयडिया नव्हती सगळ्या याची. मग सरांनी मला थोड्या मुद्रा वगैरे सांगितल्या आणि माझे ते इश्यू एकदम सॉल्व झालेत. आणि त्यामुळे ठरवलं, म्हणजे हे सगळं योगायोगाने घडलं, काही असं हे नव्हतं. आणि इथल्या वातावरणाबद्दल सांगायचं तर सगळ्यांनी सगळं सांगितलं आहे. मी फक्त आता माळी सर आणि ह्याच्याबद्दल सांगते की सगळ्यांनी याचा लाभ घ्या, कारण ह्या 3 दिवसात माझं फ्रोझन शोल्डर म्हणा, बॅक पेन म्हणा, छोटे छोटे इश्यूज आहेत, पण एकदम काहीही जाणवलं नाही की म्हणजे मला जे रिस्ट्रिक्शन्स होते, खाली बसू नका, पाय फोल्ड करू नका, मांडी घालू नका, जास्त चालू नका, इथे मी कुठलंही रिस्ट्रिक्शन न पाळता 3 दिवस अगदी आरामात खाली बसली आहे आणि सगळं हे केले. तर सगळ्यांनी याचा फायदा घ्यावा असं मला वाटते. थैंक यू. मैं राधा अय्यर वाशी नवी मुंबई से बोल रही हूँ. मुझे यहाँ के बारे में उर्ली कांजन से मालूम पड़ा कि डॉक्टर माली, तो उस टाइम मुझे कुछ भी मालूम नहीं था, लेकिन मैं जब भी उर्ली कांचन में गई तभी मेरे को थोड़ा प्रॉब्लम था हमारे एक रिलेटिव के बारे में जो बहुत ही डिप्रेशन में गए थे. तो उनके बारे में उनको मैंने जाके पूछा कि इसमें कुछ हो सकता है क्या. तो उन्होंने बोला ठीक है आप उनको लेके आइए. फिर मैं उनको लेके गई, तब जाके उन्होंने उनसे थोड़ा सब कुछ पूछा, मतलब थोड़ा, लेकिन वो कुछ बात करने को ही तैयार नहीं थी. वो इतनी डिप्रेशन में थी कि वो बात ही नहीं कर पा रही थी. बट कुछ भी पूछो तो चुपचाप ही रहती थी, खाली थोड़ा सा हंस देती थी कभी पूछेंगे तो मैंने बोला कि नहीं, मैंने डॉक्टर साहब से पूछा भी क्या करना चाहिए, क्योंकि ये तो कुछ बताती ही नहीं है और उनकी लड़की है वो इतना टेंशन ले ली कि उनका बीपी बढ़ गया है और इनको देख देख के मेरा भी बीपी बढ़ रहा है अभी क्या करना चाहिए. तो उन्होंने बोला कि ठीक है आप एक काम कीजिए, मतलब कोल्हापुर में हमारा 3 दिन का कैंप है, आप वहाँ पर आ जाइए. तो बोला ठीक है. मैंने तब तक आप कुछ हमें कुछ बताइए ना, कुछ तो इसमें से थोड़ा इलाज होना चाहिए कि वो किससे बात करना चाहिए, कुछ करना चाहिए. तो उन्होंने बोला ठीक है. तो उन्होंने हमें उनको मतलब 2-3 मुद्रा, सिर्फ हाफ एन आवर ऐसे हम लोग 3 बार उनके पास गए और उन्होंने मुद्रा बताई. और अचरज की बात वो है कि वहीं पर ही उनके इतना इफ़ेक्ट हो गया कि जो लेडी मतलब पहले कैंटीन जाने से जैसे एक बच्चा अपने बड़ों के पीछे कैसे पकड़ के जाता है, ऐसे वो मतलब कुछ भी जाएंगे तो उनके हमारे पीछे पकड़ के आती थी. तो मेरे को बहुत फील होता था कि मतलब इतना मतलब समझदार लेडी एक से एक बच्चे के जैसे है, तो मेरे को बहुत फील होता था. तो उसके बाद जब भी पहले दिन किया मुद्रा तो थोड़ा खुल गए. दूसरा दिन, तीसरा दिन तो वो खुद ही, मैं बोली आज आप खुद कैंटीन जाने वाली है, मेरा भी लेने वाले हैं और अपना भी खाना लेने वाले. तो आराम से गई, सब कुछ किया और फिर मेरे को तब भी कॉन्फिडेंस हुआ कि अगर मैं कैंप ज्वाइन करेगी तो ज़रूर इनमें बदल होगा. लेकिन इधर आने के बाद तो अभी ऐसे लगता ही नहीं था कि ये लेडी इतना डिप्रेशन में थी, जो घर में कोने में बैठी रहती थी चुपचाप, ऐसे डर के मारे जैसे बैठे रहते ना इंसान, ऐसे बैठे रहती थी. तो फिर अभी मेरे को इतना उन पर कॉन्फिडेंस, मतलब घर के लोग भी बोल रहे हैं, रिलेटिव भी बोल रहे हैं कि यही लेडी है क्या जो इतना डिप्रेशन में थी.
हाँ, अभी वो इतना अच्छे से सब कुछ, अभी वो हमारे घर में काम में हाथ बटाती है, खुद करती है, खुद पका के खिलाती है हमको। तो इतना अच्छा लगता है कि मतलब मुद्रा से और ये सब चीज़ से इतना इंसान बदल सकता है, वो मैंने पहली बार देखा। रियली मैं इतना अप्रिशिएट करती हूँ ये मतलब यहाँ के मतलब सभी मेंबर्स को। और मैं यही चाहती हूँ कि जो जिनको मतलब ऐसे ये है तो उन्होंने ज़रूर यहाँ आके इसका फ़ायदा लेना चाहिए, क्योंकि इधर के जो मतलब सराउंडिंग और जो नेचर है, ऐसे लग रहा है जैसे हम लोग एक कहीं के गुरुकुल में आ गए हैं। और इतना हरा भरा और गांव का वातावरण है कि हमें खुद यहाँ आके खुद मैं उसके लिए आई, लेकिन मेरे को खुद को इतना अभी अच्छा फील हो रहा है कि मेरे को लगा अभी मैं दौड़ने भागने लगूंगी। खुद इतना फील अच्छा हो रहा है मेरे को। बस मैं यही चाहती हूँ कि आप सब लोग भी मतलब यहाँ आके देखें, ज्वाइन करें और इसका फ़ायदा ज़रूर ले। और मैं उनको आपसे मिलाती हूँ। ये है मंगला, जो कि पहले इतना डिप्रेशन में थी कि पहले बात करने को डरती थी। एक बच्चा कैसा मतलब पल्लू पीछे पीछे रहता है, ऐसे मतलब बात करने को भी डरती थी। और अभी देखो अभी कितना अच्छे से मतलब सब कुछ सबसे बात करती है, सब जगह जाती है, अभी अकेले खुद कर सकती है। तो मेरे को बहुत अच्छा लग रहा है कि मतलब ये सब में से हम लोग सच्ची आपके बहुत ही आभारी माली सर डॉक्टर। छान वाटलं ना? तिथं सांगा बघून फक्त तुम्हाला। आणि दुसऱ्यांना काय सांगणार तुम्ही? सगळ्यांनी शिबिर अटेंड करा सांगणार ना? ओके. आणि स्माइल एक स्माइल. या त्या इकडे या. बोलायचंय तुम्हाला? मी इथे आल्यानंतर मला खूप छान आणि आनंदी वाटलं. मी पहिले कुठेच जायची नाही. या ताईंनी मला त्यांच्यासोबत आणलं. तसेच तुम्ही सर्वजण इथे अटेंड करा. मी विद्याधर पंडित, मराठवाडा, बीड जिल्ह्यातून आलो आहे इथं. हा इथला ॲटमॉस्फिअर आणि हे सगळं जे काय आहे माहोल, तो माहोलच असा आहे की आत्ता माझ्या पूर्वीच्या पेशंटने जे सांगितलं की जे डिप्रेशनमध्ये गेलेला कसा बाहेर येऊ शकतो, हे समक्ष मी इथं पाहिलं आहे. आता हे झालं आजच्या ह्या शिबिरातलं हे उदाहरण. परंतु या संदर्भात मला खूप दिवसापासून ऐकून होतं. माझे मित्र घनश्याम आचार्य यांनी माळी सरांच्या संदर्भात सांगितलं होतं. त्यांची मी पुण्यात उर्वी कांचनला भेट घेतलीही होती, परंतु यायला थोडासा वेळ लागला आणि माझं योगानं थोडासा ब्लॉकेज निघालं. म्हणून मग म्हणलं आता मात्र माळी सरांना भेटण्याशिवाय पर्याय नाही आहे. आणि त्या दृष्टीने मी इथं आलो. इथं आल्यापासून 3 दिवसात कुठलाही पेन कसलाही मला अजून झालेला नाही आहे. जी इथं ये पण मला धाकधूक होती की मी इतका 10-12 तासाचा प्रवास करून इथं येणार आणि वाटेत काय म्हणजे हे जे टेन्शन होतं ते टेन्शन घेऊन मी इथं आलेलो होतो. तरी ह्या सगळ्या टेन्शनमध्ये फ्री होऊन ह्या 3 दिवसात मला झालेलं आहे किंवा नाही हे काहीसुद्धा आठवणसुद्धा झालेलं नाही. इथं एवढा इथला हा माहोल चांगला आहे. आणि सरांनी जे काय ते शिकवलं ते तर आत्तापर्यंत सर्वांनी सांगितलं की ते हा मुद्रा आणि स्वतःची जाणीव, स्वतःला कशी ओळखायचं आणि शिवाय अध्यात्माची ह्या सर्व आपल्या शरीराची काय जोड आहे. आणि त्याच्यातून आपण जर अध्यात्माला जोडून घेतलं तर शरीरानं सुद्धा कसं ठीक राहू शकतो, आनंदी राहू शकतो. मुळात नावच आहे स्माईल मेडिटेशन, त्यामुळे विषयच येत नाही की स्माईलच इथं माणूस बनतोच. आणि हे आलेले सर्व व्यक्ती असे आहेत की सर्वांचा उत्स्फूर्तपणे सहभाग आहे आणि सगळ्यांनीच आनंदाने हे सर्व केलेलं आहे. तर याचा सर्वांनी स्माईल मेडिटेशनचा नक्की उपयोग करून घ्यावा असं मनोमन वाटतंय. याच्याबरोबरच हे जे ठिकाण आहे हे ठिकाणच एवढं असं आहे की इथलं वातावरण आणि गुरुदेवांचं इथलं एकंदरीत सानिध्य, त्यांचाही आम्ही थोडक्यात तिथं स्पीच ऐकलो. माणसाला म्हणजे मोटिवेशन म्हणजे आणखी ह्याच्यापेक्षा दुसरे काय असू शकतात हे मला तरी वाटत नाही. त्याच्यातून मोटिवेट होतील आणि ह्यांचा उपचार नक्कीच माणूस स्माईल लाईफ जगेल असं मला याच्यातून वाटतंय. आणि ह्याचा सर्वांनी लाभ घ्यावा
हे मी इथं सांगतो आहे. धन्यवाद. हाय, मी अनिल माळी फ्रॉम कुरुंदवाड. तसं मी जयप्रकाश पतसंस्था कुरुंदवाड येथे संस्थेत काम करतो. माझा अनुभव म्हणजे कसा आहे, 6 महिन्यापूर्वीच माझा 22 वर्षाचा मुलगा एक्सपायर झाला आणि त्याचा धक्का इतका होता की मी ते सहन करू शकत नव्हतो. आणि आमचे रिलेटिव्ज हे डॉक्टर दिगंबर माळी यांनी मला सांगितले की तुम्ही काहीही विचार करू नका, फक्त तुम्ही स्माईलमध्ये राहत राहा. आणि त्यामुळे त्यांच्या सांगण्यामुळे मी काय केलो, या आपल्या गोरंबे गावामध्ये जंगली महाराजांच्या मठात आपलं स्माईल मेडिटेशन आहे. आणि यामध्ये कसं झालं आहे, माझी येण्याची तशी ही नव्हतीच, तरी या डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे मी आलो आणि जे काही इथं अनुभवलं हे मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. त्यासाठी आपण सर्वांनी स्वतःहून इथे यावे आणि ते आपण स्वतः अनुभव घ्यावा असं माझे वैयक्तिक मत आहे. थँक्यू. हॅलो, माझं नाव रुक्मिणी खोत. मला खूप पित्ताचा वगैरे थायरॉईडचा त्रास आहे. त्या कारणानं मी सगळं दवाखाने फिरून आलेले आहे. माझा मुलगा इथं माळी सरांच्याकडं मुद्रा शिकायला आलेला होता. तो एकदम बरा होता. त्याला देखील ते सगळं म्हणजे आजार होतं, त्यातून तो बरा झाला म्हणताना मी इथपर्यंत माझ्या मुलानं इथं पाठवलेलं आहे. माळी सर एकदम ते मुद्रा वगैरे चांगले शिकवतात. धन्यवाद. ओम गुरुदेव. आज या ठिकाणी स्माईल मेडिटेशनचं मला वाटतं कितवं शिबिर आहे हे? 15वं शिबिर संपन्न होत आहे. आणि त्यानिमित्तानं मी इथं 1-2 मिनटं बोलत आहे. खरं तर मी काय प्रिपेअर्ड नव्हतो, म्हणजे दरवेळी नसतोयच. पण शिबिर खूप चांगल्या पद्धतीनं होत आहे. वेगवेगळ्या भागातून खूप शिबिरार्थी येत आहेत प्रत्येक वेळेस. आणि त्या सगळ्या शिबिरार्थींना ध्यानाचा आणि मुद्रांचा भरपूर लाभ होतो आहे. एक वेगळ्या वातावरणामध्ये येऊन, या ठिकाणी येऊन माळी सर जे काही मार्गदर्शन करतात सगळ्या शिबिरार्थींना, त्याचा त्यांना खूप फायदा होतो आहे. आणि आता जसजसं शिबिरं पुढं चाललेले आहेत तसतसं विषयांमध्ये गहनता येत चाललेली आहे. जसे विद्यार्थी असतील त्या पद्धतीनं बऱ्याचदा मार्गदर्शनाची दिशा बदलते, त्याच्यामध्ये खोलावा येत जातो किंवा जास्त वेळ त्या विषयावरती बोलावं लागतं, अगदी बारीक बारीक अंगांनी सगळ्या बाजूनी. यावेळची बॅचसुद्धा गेल्या वेळच्या बॅचपेक्षासुद्धा जास्त चौकस वाटली, जिज्ञासू वाटली. आणि खूप छान असं त्यांचं शिबिर या ठिकाणी पार पडलेलं आहे. इथून पुढंही असंच शिबिर उत्तरोत्तर वाढत जावं. सगळ्या जगाला ह्या योगशास्त्राचा, मुद्रांचा अभ्यास व्हावा, स्माईलचा अभ्यास व्हावा आणि त्यांचं जीवन सुखी, समृद्ध, संपन्न होत जावं, आनंदी होत जावं, हीच सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करतोय. ओम गुरुदेव. जीवनात जर सगळ्यात महत्त्वाची कोणती गोष्ट असेल तर तो श्वास आहे. श्वास श्वास ब्रीथ. आणि त्याच्याही पेक्षा खोलवर जर विचार केला, इफ वी थॉट अबाउट द सेल्फ, काय पाहिजे आहे स्वतःला, तर आनंद. अगदी सूक्ष्मतम लेवलला जीवनात आत्तापर्यंत आपण ज्या ज्या गोष्टी केल्यात, जितना भी कुछ हमने जीवन में किया है, केलंय, त्याच्या पाठीमागचा मूळ उद्देश, इंटेन्शन जर बघितलं तर आनंदाच्या प्राप्तीसाठीच केलेलं आहे. अगदी कोणतीही गोष्ट असू दे,
कोणती छोट्यातली छोटी गोष्ट, मोठ्यातली मोठी गोष्ट, सबसे छोटी सबसे बड़ी कोई भी चीज जर बघितलात तर त्यांची मुलं आपल्या शाळेत आहेत. आपण मुलं आमच्या शिक्षकांचं इथे शिबिर घेतलं, मुलांसाठी सुद्धा आम्ही आमच्या शाळेमध्ये घेतले. पण पालकांची मानसिकता खूप विचित्र आहे. 90% 95% मार्क पाहिजे, ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नको आहे. अष्टपैलू व्हायला पाहिजे मुलाने, असं खूप म्हणजे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत ते मेन म्हणजे 1000 मुलं आहेत आपल्याकडे. आम्ही का शिक्षण संस्था काढली, आम्हाला मुलं झाल्यानंतर आम्हाला गाव सोडायचं होता, मराठी माध्यमाला मुलं आमची घालायची होती. आपली शेतामध्ये मराठी माध्यमाची शाळा आहे. आम्ही समाज घडवायचं काम चालू केलेलं आहे. आणि आता तुम्ही पण हे आता डॉक्टर साहेब मला एक कन्सेप्ट एवढा सांगितलं, आता मोरेश्वरचं नाव घ्यायला डॉक्टर साहेब, की आपल्याला स्वतःला आम्हाला ते शिक्षक करणार आहे. स्वतःला मी 3 दिवस असू शकतो, पण काय झालं बरेचसे योगाची सहल घेऊन आम्ही आमची मागच्या वेळेला उत्तर भारताला गेलो. मग ती म्हणतात ना काशीला गेल्यानंतर रामेश्वरला जायला पाहिजे. मग आम्ही परवा मागच्या सोमवारीच परत, आणि त्याच वेळी ज्येष्ठ असे होते की एक तर असे होते 80-82 होते, असं चालू केले. अशाला आम्ही रेल्वेवर नेलेले आणलो. मागच्या वेळेला आम्ही पॅकेजवर काढली होती. तर जेवढं काय आपल्याला डॉक्टर साहेब काय म्हणतात, एक गोष्ट अशी आहे की आनंद हा आपल्याकडे नसला तर दुसऱ्याला देता येतो. आणि ज्यावेळेला मी तुम्हाला भरभरून देतो, दिलेली गोष्ट तुम्ही किंवा मी केलेले कर्म ते 10 पटीने परत आपल्याकडे येत असते डॉक्टर साहेबांचं म्हणणं. तर 20 मिनिटाचं तुमचं दररोजचं त्यांनी सांगितलं ते 3-3 जर बरेच म्हणतात मला वेळ हां सेशन मंत्राचं तर त्यांनी खूप मी म्हणजे मंत्रा खूप वेगळ्या गोष्टी आहेत, तर लाभ घ्या. Will you